खूप दिवसांचं चाललंय माझ्या हक्काच्या घरी म्हणजेच माहेरी. निमित्त आहे अधिक मासाचं. आईबाबांनी ठेवलेल्या सत्यविनायक पूजेचं. आम्ही तिघं सोबत निघालोय खरे, पण मी आणि युगा तिथे 4-5 दिवस राहणार आहोत. संकल्प सोडून आजच पुन्हा अलिबागला रिटर्न जाणार आहे. आम्ही घरी पोहोचलो त्याच्या आधीच पूजा सुरू झालेली होती. घरात मंजिरी, दोन्ही आत्या, काकीकडचे सगळेजण आले होते. सगळ्यांना एकत्र भेटून खूप भारी वाटलं. तिकडे किचनमध्ये जेवणाची मस्त गडबड सुरू होती. आजच्या नैवेद्यासाठी वहिनीने एकटीने मोदक वळून ठेवले होते. छान खव्याचे आज मोदक ठेवलेले होते गणपतीला, कारण मोदक आवडतात, पण आमच्याकडे मस्तपैकी खव्याचे मोदक बनवतात, तर ती स्पेशालिटी आहे आमच्याकडची. युगा तर तिच्या मामा शेजारी अगदी शहाण्यासारखी पूजेला बसली होती. ती तिथे बसावी म्हणून मीही थोडा वेळ बसले. मग छानशी आरती झाली. आम्ही मस्त जेवून घेतलं. जेवण झाल्यावर आईबाबांनी सगळ्यांना अधिक मासाचं वाण दिलं. खरंच या माझ्या आईबाबांची हौस कधी कमी होत नाही. ते प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आणि आनंदाने करतात. तर असा होता माझा माहेरचा मिनी व्लॉग. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुढचे हे व्लॉग असतील ते माझ्या माहेरचे असतील तर तुम्ही एन्जॉय करा.